आता इथे आपण हायेस्ट कॉमन फॅक्टर आणि एलसीएम हे दोन पार्ट्स बघणार आहे. तर हायेस्ट कॉमन फॅक्टर आणि त्यालाच आपण काय म्हणतोय, जीसीडी, दॅट इज ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. एचसीएफ आणि एलसीएम आता हे काय आहेत, आपले बेसिक कन्सेप्ट आहेत. एचसीएफ कसं फाइंड आउट करायचं आणि एलसीएम कसं फाइंड आउट करायचं. तर ते फाइंड आउट करताना आपण पहिल्यांदा काय करतोय, फॅक्टर्स फाइंड आउट करतोय. त्यात कोणत्याही नंबरचे आपण फॅक्टर्स फाइंड आउट करतोय. म्हणजे सपोज आपल्याकडे 6 असेल, 6 ला आपण कसं लिहू शकतोय, 3 × 2 × 1 हे त्याचे फॅक्टर्स झाले. त्याच्यानंतर डिव्हिजन मेथडने आपण त्याचे फॅक्टर्स फाइंड आउट करतोय. ठीक आहे. आता फॅक्टर्स फाइंड आउट केल्यानंतर त्याच्यामधलं हायेस्ट कॉमन फॅक्टर काय आहे. सपोज 2 नंबर्स दिलेत, तर त्याच्यातले त्या दोन्ही नंबर मध्ये आपण जर कम्पेअर केलं तर त्याच्यामधला हायेस्ट कॉमन फॅक्टर कोणता आहे, तो दॅट इज एचसीएफ. आणि मल्टिपल मध्ये आपण ज्यावेळेस आपण एलसीएम बघतोय त्याच्यामधले कॉमन टर्म्स जे आहेत दॅट विल बी कन्सिडर ॲज एलसीएम. नाउ फॅक्टरायझेशन मेथड आणि डिव्हिजन मेथड हे दोन्ही या ठिकाणी आपण यूज करतोय. फॅक्टरायझेशन मेथड मध्ये काय करतोय, आपण प्राइम फॅक्टर्स फाइंड आउट करतोय. प्राइम फॅक्टर्स त्याचा प्रोडक्ट, सो इट विल बी फॅक्टरायझेशन मेथड. डिव्हिजन मेथड म्हणजे काय करतोय, त्या नंबरला डिव्हाइड करत जातोय. जे आपण हे तिसरी चौथी मध्ये शिकलोय आपण. हे दोन्ही फॅक्टरायझेशन मेथड पण शिकलोय आणि डिव्हिजन मेथड पण शिकलोय. त्याच्यानंतर एलसीएम मध्ये पण तोच प्रकार आहे, फॅक्टरायझेशन आणि डिव्हिजन मेथड. तर या ठिकाणी काही टर्म्स आहेत. प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ देअर एचसीएफ अँड एलसीएम. एखाद्या नंबरचे दोन नंबरचं आपण मल्टिप्लिकेशन घेतोय, तर त्याच्यामध्ये त्या नंबरमध्ये काय असते, प्रोडक्ट ऑफ देअर एचसीएफ ऍज वेल एज एलसीएम. आता को प्राइम्स नंबर्स आहेत. को प्राइम म्हणजे कशाला म्हणतोय आपण, को प्राइम त्या दोन्हीचा एचसीएफ, त्या दोन नंबर मधला एचसीएफ हायेस्ट कॉमन फॅक्टर हा 1 असेल, त्याला आपण काय म्हणतोय, को प्राइम नंबर. ओके. आता एचसीएफ आणि एलसीएम याच्यामध्ये कोणत्याही फ्रॅक्शनची एलसीएम आणि एचसीएफ कसं काढतोय आपण. एचसीएफ इज इक्वल टू काय असतोय, एचसीएफ ऑफ न्यूमरेटर फ्रॅक्शन मध्ये डिवायडेड बाय एलसीएम ऑफ डिनॉमिनेटर. आणि एलसीएम जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर एलसीएम ऑफ न्यूमरेटर डिवायडेड बाय एचसीएफ ऑफ डिनॉमिनेटर युजिंग दॅट वे. त्याच्यानंतर डेसिमल फ्रॅक्शन्स वी आर गोइंग टू सी. ज्यावेळेस आपण एक्झाम्पल बघूया त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. इफ इन गिवन नंबर वी आर टेकिंग दॅट same number of decimal places by annexing zeros in some numbers if necessary. Considering these numbers without decimal point, find HCF or LCM. म्हणजे कोणत्याही आपण डेसिमल पॉइंटचा नंबर जर दिला तर त्या ठिकाणी आपण अगोदर पॉइंट बाजूला काढून तो नंबर लिहितो आणि त्याचा HCF काढतोय, त्याचा LCM काढतोय. ओके. आता कंपॅरिझन कसं करणार आपण, कोणत्याही दोन नंबरचं कंपॅरिझन कसं करतो, कंपॅरिझन ऑफ फ्रॅक्शन. Whenever we are taking that LCM of the denominator of given fraction, convert each of the fraction into an equivalent fraction with LCM as the denominator. Then multiplying both numerator and denominator by the same number. त्या दोन्ही मध्ये आपण सेम नंबरनी मल्टिप्लाय आणि म्हणजे न्यूमरेटरला पण डिवाइड केलं आणि डिनॉमिनेटरला पण डिवाइड केलं, तर तो जो रिझल्टंट फ्रॅक्शन असतो दॅट विल बी द ग्रेटेस्ट न्यूमरेटर. ओके. आपण एक्झाम्पल मध्ये बघूयात आता. फाइंड द एचसीएफ ऑफ गिवन नंबर्स विदाउट डेसिमल. स्टेप्स कशी आहेत बघा त्याच्यामध्ये. ज्यावेळेस आपण डेसिमल नंबरचे आपण एचसीएफ फाइंड आउट करतोय. फाइंड द एचसीएफ ऑफ गिवन नंबर्स विदाउट डेसिमल, म्हणजे तो नंबर हा डेसिमल पॉइंट न घेता लिहितोय. Put the decimal point from right to left according to the maximum decimal places among the given numbers. So look at that. Find the HCF of 0.6, 9.6 and 0.36. Okay. आता याच्यामध्ये आपण एलसीएम आणि एचसीएफ काढतोय. आता एलसीएम काढताना काय केलं आणि एचसीएफ काढताना काय केलंय बघा तिथं. इफ यू आर गेटिंग दॅट, इथं बघा 0.6 ला आपण 60 घेतलंय, 9.6 ला 96 घेतलंय आणि 0.36 ला 36 घेतलंय. मग आता एचसीएफ काय असेल, एचसीएफ
60 चे फॅक्टर्स बघायचे, 96 चे फॅक्टर्स बघायचे आणि 36 चे फॅक्टर्स. ह्या तिन्हीचे फॅक्टर्स आणि त्या तिन्ही फॅक्टर्स मध्ये हायएस्ट कॉमन फॅक्टर कोणता आहे? या तिन्ही मध्ये हायएस्ट कॉमन फॅक्टर कोणता आहे? आता पहिल्यांदा काय करा, इफ यू आर टेकिंग दॅट 60 घेतला. 60 चे फॅक्टर्स काय आहेत? सॉरी 60 चे फॅक्टर्स काय आहेत? 12 into 5. परत ह्याच्या पुढे पण जातात. त्याच्यानंतर 96 चे फॅक्टर्स काय आहेत? त्याच्यानंतर 36 चे, बरोबर आहे. मग आता हायएस्ट कॉमन फॅक्टर काय याच्यामध्ये? 12. ओके, सो हिअर 12 इज द एचसीएफ. आणि एलसीएम कसा घेतोय आपण? एलसीएम आता परत ह्याला 12 ला आपण परत त्याचे फॅक्टर्स घेतोय आपण, म्हणजे 5 into 4 into 3 इज इक्वल टू 8. 8 ला परत लिहू शकतो आपण 8 into 4 into 3 which is equal to 4 into 4 into 3 into 2. इथं हे 8 ला आपण 4 into 2 लिहिलं, हे 4 into 3, बरोबर आहे. परत हे 12 ला परत काय लिहिलं आपण? 4 into 3 into 3. मग याच्यामध्ये लिस्ट कॉमन मल्टिपल्स जेवढे आहेत ते कॅल्क्युलेट करा. सेम नंबर्स आपण त्याचं मल्टिप्लिकेशन घेतलं तर आपल्याला मल्टिप्लिकेशन काय मिळतं सांगा? एलसीएम काय मिळतं? 60, 96, 36. 12 into 5 into 8 into 3 किती येतं सांगा आन्सर? व्हॉट इज द आन्सर नाउ? किती येतं आन्सर? मल्टिप्लिकेशन किती येतं? 12 into 8 into 3. सॉरी, 12 into किती येतं बघा इथं मल्टिप्लिकेशन सांगा. 288. टोटल सांगा आता काय येतं बघा. 1440. 1440. येस, 1440. मग आता ज्यावेळेस आपण एससीएफ घेतोय, एससीएफ काय करतोय आपण? राईट टू लेफ्ट. मग आता हे दोन नंबर्स आहेत, म्हणजे इथे 0.6 आहे, 9.6 आहे, 0.36 आहे. म्हणजे दोन किती नंबर सोडणार आहे आपण पॉईंट नंतर? 2. दॅट विल बी द एससीएफ. आणि याच्यामध्ये फक्त एक नंबर सोडतोय आपण. या साईडला आपण एक, म्हणजे आफ्टर decimal point we are taking only one number, one digit, that is 0. So here required LCM of 0.6, 9.6 and 0.36, that will be 144.
आता या ठिकाणी काही रूल्स दिलेले आहेत. द ग्रेटेस्ट नंबर दॅट विल एक्झॅक्टली डिव्हाइड x, y, z. That will be the SCF of x, y, and z. Okay. The greatest number that will divide x, y, and z, leaving reminders a, b, and c respectively. Then SCF of x minus a, y minus b, and z minus c. आता हे तुम्हाला फक्त वाचायला बरं वाटतं, लक्षात पण येणार नाहीये ते. ज्यावेळेस आपण एक्झाम्पल घेतोय त्यावेळेस तुम्हाला इझिली सॉल्व्ह होतो. म्हणजे एससीएफ काढायचा काही प्रॉब्लेम येणारच नाही तुम्हाला. एससीएफ पण प्रॉब्लेम येत नाही आणि एलसीएम पण प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा पहिलं एक्झाम्पल. फाइंड द एलसीएम ऑफ 8, 12, 15, 21. पहिल्यांदा इथं काय बघतोय आपण? 8, 12, 15 and 21. याचं काय काढायचं? एलसीएम काढायचं. मग आता याचे आधी फॅक्टर्स काढायचे. 12 चे फॅक्टर्स काढायचे, 15 चे फॅक्टर्स, 21 चे फॅक्टर्स. मग याच्यामध्ये 8 चे फॅक्टर्स इथं बघा, इथं ऑलरेडी काढलेलं आहे. इथं बघा 8 म्हणजे काय? 2 into 2 into 2. ओके. 12 means 2 into 2 into 3. ओके. 15 3 into 5 and 21 3 into 7. आता एलसीएम घेतोय आपण. एलसीएम घेताना काय करतोय? पहिल्यांदा कॉमन टर्म्स कोणते कोणते आहेत ते कलेक्ट करा. कॉमन टर्म्स कोणते आहेत? 3. पहिल्यांदा 3 कलेक्ट केलं. त्याच्यानंतर कॉमन टर्म्स कोणते आहेत? नाहीये तिथे. एक नंतर राहतं काय? 5 राहतं. त्याच्यानंतर 7 राहतं आणि राहिलेलं काय इथं? कॉमन टर्म्स कोणते आहेत तिथं? 4 into 2. 4 into 2 आणि इथं काय? 8 आहे. 2 into 2 into 2 आणि इथं 2 into 2. ह्याच्यामधल्या टर्म्स कोणते येतात? ह्याच्यामध्ये कॉमन टर्म फक्त एक येतात. दॅट विल बी द 3 टर्म्स असतात ह्याच्यामधले. दॅट विल बी द 2 raised to 3. मग आता 2 raised to 3 into 3 into 5 into 7 ह्यांचं जे प्रोडक्ट असेल दॅट विल बी द एलसीएम. लक्षात येतं? इथे बघा 2 into 2 into 2. याला आपण 2 into 2 घेतलं तर इथं 2 म्हणजे 4 झाले. हे 4 घेतलं इथं, हे पण 4 घेतलं. त्याच्यानंतर हे 3 कॉमन आहे इथं 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 तिन्हीच्या ठिकाणी. मग एक 3 घेतला. ठीक आहे. मग तर राहतात कोणते टर्म्स? 5 राहतं आणि 7 पण राहतं आणि शेवटी टर्म राहते ही 2 ची. सो इथं 2 पण राहणार. सो इट विल बी द 2 raised to 3. 2 into 2 into 2. 2 raised to 3 into 3 into 5 into 7 is equal to 840. ठीक आहे. त्याच्यानंतर एससीएफ काय? एससीएफ काय असणार आहे बघा? 24, 30, 60, 72 आणि 96 चा एससीएफ. म्हणजे इथं काय असणार आहे? 24, 30, 60, 72, 96. आता या टर्म्सचे जर फॅक्टर्स बघितले आपण 24 सांगा आता फॅक्टर्स 24 चे फॅक्टर्स. येस स्टार्टिंगला आपण 12 into 2 घेऊयात. ह्याचे इथं ठीक आहे. आता मला एससीएफ सांगा ह्यांचा. व्हॉट विल बी द एससीएफ ऑफ 24, 30, 60, 72, 96? Please tell me that. बोला, काहीतरी बोला. लेक्चर अटेंड करणं नुसतं फक्त ऑनलाईन राहणं, प्रेझेंट राहणं सफिशियंट नाहीये. त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा थोडंसं. आणि हे ऑलरेडी झालेलं आहे तुम्हाला. तुम्ही लहानपणी शिकलाय सगळं हे.
लसावी मसावी SCF LCM. Please tell me the SCF of 24, 30, 60, 72, 96. काय असेल सांगा की. बनवे. या प्रत्येक टर्म मधनं 3 कॉमन निघतो. हायेस्ट कॉमन फॅक्टर इज 3 अँड लोएस्ट कॉमन फॅक्टर याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये छोटस म्हणजे त्याच्यामध्ये सेम नंबर तो 2 असणार आहे. 3 into 2 3 into 2 that is 6. Therefore SCF of 24, 30, 60, 72 and 96 that will be 6. Question बघा इथं. The SCF of two numbers. $23. The SCF of two numbers is 23. The other two factors of their LCM are 13 and 14. Then the larger of two numbers is. Options are given 276, 299, 322 and 345. कोणता ऑप्शन करेक्ट आहे आता? LCM are 13 and 14. SCF 23 आहे. इथे बघा कसं घ्यायचं ते. The numbers are म्हणजे पहिल्यांदा काय करायचं 23 आणि 13 ने मल्टिप्लाय करायचं. त्याच्यानंतर 23 आणि 14 ने मल्टिप्लाय करायचं. त्याच्यामधला लार्जर नंबर कोणता आहे? 322. म्हणजे लार्जर नंबर्स आर 23 into 14. That is the answer. 322. Okay. ओके. या ठिकाणी आपण थांबूयात. हे जेवढा पोर्शन संपलेला आहे बेसिक कॅल्क्युलेशन आणि आपला SCF LCM. अजून हे SCF LCM चे आपण एक्झाम्पल घेणार आहे. त्याच्यावर आपण टेस्ट ठेवूयात. MCQ टेस्ट. मी टेस्ट देते ती टेस्ट अटेम्प्ट करा. सगळेजण. दादा मटन. ओके. Is it okay for all? Yes, ma'am. Yes तरी म्हणा, नो तरी म्हणा. ओके ओके मॅम. ओके. टेस्ट तुम्हाला तुमच्या ग्रुपवर मिळेल. क्वेश्चन सेट जो आहे तो तुम्ही अटेम्प्ट करायचा आहे. चेक करा किती मार्क्स पडतात तिथं. Okay, then shall we wind up here? Hello. Yes, ma'am. Okay.